स्ट्रॉबेरीचं भरीत मला रेसिपी सांगितली काय भाजी बनवून. हेच बनवतोय मित्राची रेसिपी. मित्र नाही मैत्रीण. हा तेच मित्र मैत्रीण. तू कशी राहायचं का फर्स्ट टाइम ट्राय करतो तेच वीकेंडला ठीक आहे भरीत मग तू मनातून भरीतच बनवायचं आज सांग ना. आवरलंय ऑफिसला साक्षीने पण आज सोबतच आवरलं थोडं लवकर गाडी लावलीत. चल बाय बाय कर साक्षी. चल बाय बाय. त्या ठिकाणी जेवण करतोय. टिफिन दिलाय साक्षीने. ढोबळी मिरची आणि चपाती. तर विनय जेवतोय. मी चाललोय घरी. वॉशिंग मशीन घेऊन आलाय. डिलिव्हरी आज सांगितली त्यांना. मी बोललो संध्याकाळी द्या म्हणून. बोलताय की संध्याकाळी नाही होणार आत्ताच इथं आलाय. येऊन थांबलाय तिथं. एक मला पोचायला 20 मिनिट लागतील. पोचतो. बघूया आपलं वॉशिंग मशीन आलंय कसं आहे. अनबॉक्स करतायत. सर्विस असते त्यांची. डिलिव्हरीची आधी नंतर इन्स्टॉलेशनसाठी एक माणूस येतो. तो इन्स्टॉल करून जातो. त्यांना ते कॉकला बसवण्यासाठी ती फिटिंग नाही आपल्याकडं. ते बोलले की ते आणावं लागेल मग बसल. त्यांना बोललो की अनबॉक्स करून द्या एकदा. फिटिंगचे बघूया मी करून टाकेल. काय नाही एवढं त्यात काही विशेष नसतंय. बाकी असं काय आहे आपण घेतलेलं वॉशिंग मशीन. हे काय यूजर मॅन्युअल आहे का? हाँ बाकी सब ओके. एक बार डैमेज वगैरह देख लीजिए. नहीं ठीक है आप ही घुमाओ उसको थोड़ा. तर साक्षीला यायला होणार आहे उशीर. तिचा फोन आला होता उशीर होईल म्हणून. तर मी बनवतोय आता चहा. चला तर बघूया चहा कसा बनवतोय. Rolling slow, yeah. The sun's sinking low. Hitting up the boulevard, see the palm trees glow. Caddy drop top, got the rims on shine. चहा झालाय रेडी. या तर पिऊया. काय आलं? चहा भारी बनवलं ना. माईक ऑड पडलं होतं. काय बनवणार सांग ना. तर काय झालंय मित्रांनो, आम्ही आणल्या आता स्ट्रॉबेरी तिकडनं. आम्ही ठेवल्या त्या फ्रीजरमध्ये काल. मी नाही. तू नाही ठेवला, ती मीच ठेवलं. माझ्याकडून चुकलं ते. त्यात ठेवल्यामुळे त्याचं झालं होता बर्फ. मी सकाळी बाहेर काढला त्याचं झालं पाणी. ऑफिसला मी घेऊन गेलो होतो 2-3. ते खराब झालं पूर्ण. खराब म्हणजे पाणी हातात पकडलं का असं दबून जातं जेली सारखं. बाहेर ठेवलं. भरीत बनवायचं कसं भाजून. स्ट्रॉबेरीचं भरीत. वांग्याचं भरीत आता खायला. आत्ता म्हटली काय रेसिपी करायची. बनव काहीतरी बनव छान. खाणार की टोमॅटोची चटणी खाणार. 2 ऑप्शन्स आहे. दुसरं आणखी काय बनवू शकते. जो ऑफिसमध्ये कलेक्टिंग मला एक रेसिपी सांगितली आहे. काय तिने सांगितलं की बटाटा घ्यायचा. ते किसायचा. टोमॅटोची प्युरी करायची. कच्च्या टोमॅटोची. आणि मग ते पिठामध्ये मिक्स करायचं. त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि कांदा नाही लसूण आणि मिरचीचं पेस्ट टाकायची आणि ते पीठ मळून घ्यायचं आणि असं ते रेसिपीचं नाव काय. थालीपीठ असं काय ते. रेसिपीचं नाव काय विचारलं मी. काय माहिती जेवण आणि ते खायचं. ठीक आहे. आणि एका टीममेटने तर काल काय बनवलं होतं हे नाचणीचा पिठाचा केक बनवला होता. त्याची पण रेसिपी सांगितली होती मला. हेल्दी केक. ठीक आहे बनव सर काहीतरी भारी बनव. काय बनवायचं मग आता. पीठ
ऑलरेडी मी मळलेलं आहे सकाळी एक्स्ट्रा. ते नको वापरू एक्स्ट्रा कुठं नको नको नाही नाही मी नाही घालणार नवीन कर. फ्रीजमध्ये चांगलं राहतं सगळं. ठीक कोण म्हटलं तुला चलो चालू कर. मग काय करायचं थालीपीठ जाम खायचं का पोळी बनवून जाम नको चल ठीक आहे बनव काहीतरी काय बनवता येईल तुला बनव छान बनव पण भारी छान बनवताय का मग? लय वेळ झाला एक तर उशीर झाला किती वाजले आता वाजलेत टाइम कधी सांग लक्षात आय डोंट नो यू डोंट नो देन आय ऑल्सो डोंट नो ते काय होत नाही जाऊ दे ठीक आहे चल जाऊ दे बनव चल छान बनव आपण रेसिपी दाखवूया ना काय ठीक आहे बाय बाय वांग नाही जाऊ दे एक काम कर वांग ते आत्ताच नको बनवायला. ते जर खराब झालं तर मग उपाशी राहायचं का? फर्स्ट टाइम ट्राय करतो ते वीकेंडला बनवू. आज नॉर्मल बनवू काय? भरीत बनवू. ठीक आहे भरीत मनातून भरीतच बनवायचं आज सांग ना. कोबी बनवायचं का? नाही कोबी मी खातच नसतोय. बनव चल चलो बाय बाय अभी खाएंगे आज भरीत. काय वांग कधी काल परवा घेतलं ते का असं भाजलं ना त्याला आधी तेल लाव की थोडं. मी मम्मीचं बघितलेलं आहे तेल लावत त्याला आणि छोटे होल पाडले तरी चालत एकदम छोटे छोटे होल पाड. बस ना. चल एकदा बाय बाय कर आणि सांग त्यांना रेसिपी झाली हो बोलू तुम्हाला बघायला इकडे बघ. रेसिपी झाली भाजल्यावर हा भाजल्यावर नाही कशी बनवणार आहे ते नाही दाखवणार आपण एवढं काय आपलं स्टोरेज नाही आता संपलंय आपलं स्टोरेज. बनव चल नाही एवढं वांग तुला खपणार आहे असं वाटतंय का दोघांना. ठीक आहे खा मग काय बनवते आज भरीत वांग्याचं. भारी नाही झालं तर बघ मग त्याला जाळी ठेवणार. जाळी ते ठेव किंवा इथं स्टँड आहे ते ठेव सामान ठेवायचं तुझं जाईन जळून ठेव खुशाल ठेवते त्याच्यावर जळल ते. सांगितलं मी सांगितलं कुणी तुम्ही. हां असं जरा शान बनायचं हुशार. आणि बोलल्याप्रमाणे मॅडमने ते स्टँड खराब केलंच आहे गेलं जळून. काही गरज नव्हती ना ठेवायची. तू नव्हतं सांगितलं पण थोडं लॉजिक येणार आहे. जाऊ दे आता काय. अरे वा अरे खरं आता बंद ना कशाला जाळते ते. मग आता कशावर भाजायचं? भाज तू आता वर तू भाज पलटी कर ना ते काढून ठेव जाऊ दे. हात नको धरू पाड त्याला जळण दे हात तुझा त्याने उचल. चला तर मग छान असं एकदम वांग्याचं भरीत खाल्लंय आज. आपलं वॉशिंग मशीन पण आलंय तर चला भेटूया येणाऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.